तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात ईडी विरुद्ध राज्य पोलीस आता संघर्ष पाहायला मिळतोय। बँक घोटाळ्याची केस बंद करण्यावरून राज्य आणि केंद्र यंत्रणांचा सध्या संघर्ष सुरू आहे। आणि बँक घोटाळ्यात खरं तर अजित पवार यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांवर हे आरोप झालेले होते। गुरुवारी मुंबई पोलिसांच्या ईओडब्ल्यूनं ईडीच्या भूमिकेला विरोध सुद्धा केलेला होता। ईडीनं दुसऱ्यांदा आता ईओडब्ल्यूचा तपास बंद करण्याचा क्लोजर रिपोर्टला विरोध केलाय। तर सध्या या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अजित पवार गटाचे उमेश पाटील सध्या आहेत। उमेश जी, आपण पाहतोय खरं तर या प्रकरणात या घोटाळ्यात अजित पवार यांचं सुद्धा नाव समोर होतं, मात्र या घोटाळ्याची केस बंद करण्यावरून राज्य आणि केंद्र यंत्रणांचा संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। कसं आहे की सातत्यानं या राज्य सहकारी बँकेच्या संदर्भानं फक्त अजित पवारांच्या नावाचा उल्लेख केला जातो। वास्तविक त्या संपूर्ण राज्य सहकारी बँकेचे ज्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले हे सगळे मिळून 75च्या आसपास त्यामध्ये संचालक होते। अजितदादा त्यापैकी एक संचालक होते, परंतु जाणीवपूर्वक आणि त्याच्यामध्ये सर्व पक्षीय संचालक, असंही नाही की एकाच पक्षाचे, सर्व वेगवेगळ्या पक्षाचे त्यामध्ये संचालक होते। हा एक झाला भाग। वारंवार या राज्य सहकारी बँकेच्या संदर्भानं दादांना आपण बदनाम करतो। मुद्दा आहे की केंद्र सरकारची एजन्सी ईडी असेल किंवा राज्य सरकारचं पोलीस खाता असेल किंवा एसीबी असेल किंवा ईओडब्ल्यू असेल, या बाबतीमध्ये सर्व प्रकारच्या यंत्रणांच्याकडून चौकशी होऊन क्लीन चिट मिळालेली आहे। ती क्लीन चिट मिळत असताना राज्य सरकारमध्ये पोलीस खात्याकडनं चौकशी झाली, अँटी करप्शन कडनं चौकशी झाली, ईओडब्ल्यू कडून चौकशी झाली, त्याच्याबरोबर न्यायालयीन पातळीवर जे जे आदेश झाले त्याप्रमाणे चौकशा झाल्या, केंद्र सरकारच्या पातळीवर ईडी कडून चौकशी झाली। या सगळ्यांनी वेगवेगळ्या स्तरावर यापूर्वीच अजितदादांच्या संदर्भानं आणि बाकीच्याही संचालक मंडळाच्या संदर्भानं क्लीन चिट दिलेली आहे। फक्त कुणीतरी अजून एक वेगळा अर्ज करतं आणि यातून ह्या सगळ्या विषय पुन्हा पुन्हा काढला जातो, एवढाच काय तो याच्यामधला एक भाग आहे। केवळ फक्त यंत्रणांचा, न्यायालयाचा, पोलीस खात्याचा वेळ घालवण्याच्या करता हा सातत्यानं प्रकार होतोय। इतके वर्ष झालं हे प्रकरण आपण ऐकतोय, कुठेही आतापर्यंत एकही पुरावा राज्य सहकारी बँकेच्या संदर्भात घोटाळा झाल्याचा मिळालेला नाही। जर तसा जेवढा घोटाळ्याचा आकडा सांगितला जातो त्यात जर वस्तुस्थिती असती तर ती बँक दिवाळखोरीत गेली असती। आज बँक पूर्ण नफ्यामध्ये चाललेली आहे, डिव्हिडंड देते। आज राज्य सहकारी बँकेच्या मदतीनं राज्यातल्या अनेक जिल्हा सहकारी बँकांचं परत एकदा पुनरुज्जीवन झालेलं आहे आणि ती बँक तेवढी सक्षम राहिली एवढ्याच कारणामुळे राहिली कारण त्या बँकेमध्ये असा काही घोटाळा झालेलाच नाहीये। काही तांत्रिक स्वरूपाच्या अनियमितता ज्या झालेल्या असू शकतात, ज्या सर्व प्रकारच्या शासकीय यंत्रणा, बँका, पतसंस्था इकडे असतात, त्याचे करेक्शन्स असतात, ऑडिट रिपोर्ट असतात। राज्य सहकारी बँकेच्या ऑडिट रिपोर्टमध्ये कुठेही डी ग्रेड, सी ग्रेड असं झालेलं नाहीये। त्याचं मानांकन देखील चांगलं आहे, उत्तम दर्जाचं आहे। असं असतानाही सातत्यानं राज्य सहकारी बँकेमध्ये घोटाळा आणि फक्त अजित पवारांचं नाव घ्यायचं हे अजितदादांच्यावर अन्याय करण्यासारखं आहे। आतापर्यंत एकही इतर संचालकांचं का नाही नाव घेतलं जात? त्याच्यामध्ये कितीतरी मातबर इतर नेते मंडळी होते, परंतु फक्त अजित पवारांचं नाव का घेतलं जातं? हा एक प्रकारे त्यांच्यावर सातत्यानं केला जाणारा अन्याय नाही का? उमेशजी, तुम्ही म्हणताय की यंत्रणेचा वेळ घालवण्यासाठी हा सगळा प्रकार सुरू आहे, तर असं असताना मग यानंतर तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे? कारण यामध्ये सुनेत्रा पवार यांचं सुद्धा नाव सध्या चर्चेत दिसतंय। हो ना, ठीक आहे ना। ते एक लक्षात घ्या, आपल्याकडे लोकशाही आहे आणि आपल्याकडे न्यायव्यवस्था, कायदेशीर यंत्रणा सर्व आहेत। जर एखादी चौकशी असेल तर त्या चौकशीला सामोरं जाणं हे भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि ते अजितदादांच्याकडनं या बाबतीमध्ये अजितदादा काय, सुनेत्रा वहिनी काय, तुम्ही आणि काय, सर्वांना नियम कायदे सर्वांना सारखे आहेत। त्यामुळं जर कुठल्या यंत्रणेला अजून चौकशी करायची असेल तरी आमची काही त्याला अडचण नाहीये, आम्ही काही त्याला हरकत घेत नाहीये। तर त्याची करायची तर करा, परंतु त्याच्यातून आपण वेळ किती घालवतो यंत्रणांचा, किती वर्ष घालवतो। नक्कीच उमेशजी, धन्यवाद पुढारी न्यूजला दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर
आपण महत्त्वाची बातमी सध्या पाहतोय। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात ईडी विरुद्ध आता राज्य पोलीस यांचा संघर्ष हा आपल्याला पाहायला मिळतोय। या बँक घोटाळ्याची केस बंद करण्यावरून हा राज्य आणि केंद्र यंत्रणांचा संघर्ष सुरू आहे। खरं तर आपण पाहू शकतो या बँक घोटाळ्यात अनेक आरोप झालेले होते। अजित पवार, सुनेत्रा पवार यांचं सुद्धा नाव चर्चेत होतं। सोबतच मोठ्या नेत्यांवर सुद्धा आरोप झालेले होते।